सोयाबीन नाही, कपास नाही, त्यामुळे मेजॉरिटी फळबागा उभ्या आहेत आणि फळबागाचं नुकसान झालेलं आहे. पण मग हा शब्द खटकतो ना. अजून तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घ्यायचा, मी काय करू? काय ढेकळाचे पंचनामे का हा अरे पण ज्या ठिकाणी जमिनीवर काहीच नाही आहे तिथं पंचनामे करून काय करणार? असा एक कांदा आहे मग ते आहे ना, मग सांगितलं ना मी, कांद्याचं पिकाच्या संदर्भात पंचनामे करायला सांगितले आहे, फळपिकाचे पंचनामे करायला सांगितले आहे. जिथं इथं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता मराठवाड्यात किंवा इतर महाराष्ट्रामध्ये हे जो आधीचा पाऊस आलाय त्यांनी प्रचंड नुकसान झालेलं आहे. या सगळ्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जे पिकांचं नुकसान होईल त्या पिकांची नुकसान भरपाई शासनामार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे. एवढ्या सगळ्याच्या तुम्हाला हे विचारण्याचं कारण इतकंच आहे की तुम्ही जो शब्द वापरता, बाकी टेक्निकल सगळी सिस्टम तुम्ही जे बोलत होता ते ओके होते, पण ते बोलताना तुम्ही शेवट जो केलात का त्या ढेकळाचे पण अरे जमीन एक सारखी नाही ना बाबा, क्रॉप सुद्धा एक सारखी नाहीये. हो ना, पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही जो शब्द वापरला तो शेतकऱ्यांना खटकणार आहे, त्याच्या जीवाला लागणार आहे. तुम्ही ज्या शेतकऱ्यांकडे माल आहे त्याला जीवाला लागण्याचं काही कारण नाहीये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्येच माल नाहीये त्याचे पंचनामे कसे करायचे? तुम्हीच सांगा मला, पंचनामे कसे करायचे त्याचे? हो, पण नाही करता येत. पण आता अरे पण म्हणजे जे खरं आहे ते बोललो, ते काय चुकीचं बोललो? शब्द चुकला इतकंच म्हणतो. ठीक आहे, चुकला. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढला. मी तसं काही वेगळं बोललेलो नाही. जे सत्य आहे तेच बोललोय की जिथे इथं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची शासनाने या ठिकाणी मोहीम घेतलेली आहे. आता हे जे वक्तव्य होतं तुमचं ते सलग दुसरं वक्तव्य होतं, त्याच्यामुळे पाठीमागे तुम्ही बोललात आता हे सगळं केलं तुम्ही लग्न येऊ करता, कर्जमाफी त्यासाठी हवी का, आणि हे दुसरं ते सगळे मीडियावाल्यांचे खेळ सगळे. मग आणखीन असा संभ्रम नाही, असं काही नाही, शेतकरी विरोधी असं काही नाही. तुम्ही पण वेगळं लोकांपर्यंत जाऊ देऊ नका. लोकांना हेच सांगा की ज्यांचे नुकसान झालंय, ज्या कुणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही जाती धर्माचे असो, सर्वांना पंचनामे करून त्यांना भरपाई मिळेल. तुम्ही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? कुठल्या वक्तव्य? तुम्ही ढेकळाच्या पंचनाम्याच्या बाबतीत. अरे मी तसं बोललोच नाही. मी म्हटलं ज्या पिकांचे नुकसानी झालेले आहेत त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता एक शेतकरी असा आहे की त्याच्या कांद्याच्या चाळी, एक मिनिट थांबा, गडबड नका करू. एक शेतकरी आहे त्याच्या कांद्याच्या चाळीवरती वीज पडलेली आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर त्या शेतकऱ्याला त्याचाही पंचनामा होईल आणि त्या संदर्भात नुकसान भरपाईचा विचार 100% होईल. दुसरा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, अजित पवार, शरद पवार हे एकत्र येणार या संदर्भातल्या चर्चेत मला सांगता येणार नाही. ते आता पवार साहेब आणि दादांनाच माहिती, ते नाही सांगू शकत.